नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, वीज ग्राहकांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीतील वीज वापरासाठी TOD म्हणजेच टाईम ऑफ द डे सवलत जुलै 2025 मध्ये लागू केल्यापासून आत्तापर्यंत 70 लाख ग्राहकांना एकूण 2235 कोटी रुपयांचा लाभ झाला आहे. त्यामध्ये 15,907 उच्च दाब औद्योगिक ग्राहक एकूण 1,534 कोटी रुपयांच्या लाभासह प्रथम स्थानावर आहेत. महावितरणतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार विजेचा वापर कोणत्या वेळेत झाला त्याच्या आधारे वीज सवलत दिली जाते. त्यालाच TOD सवलत असं म्हणतात. जुलै 2025 पासून 10 किलोवॅटपेक्षा जास्त भार असलेल्या औद्योगिक आणि वाणिज्यिक वीज ग्राहकांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीतील वीज वापरासाठी सवलत देण्यात आली. या ग्राहकांना एप्रिल ते सप्टेंबर या महिन्यांसाठी 15% तर ऑक्टोबर ते मार्च या महिन्यांसाठी 25% इतकी सवलत देण्यात येत आहे. सर्व घरगुती ग्राहकांनी प्रथम TOD सवलतीचा लाभ देण्यास सुरुवात झाली असून चालू आर्थिक वर्षामध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीतील वीज वापरासाठी प्रति युनिट 85 पैशांची सवलत देण्यात येत आहे. स्मार्ट मीटरमध्ये कोणत्या वेळी किती वीज वापर झाला हे मोजण्याची सुविधा असल्यामुळे स्मार्ट मीटर बसवलेल्या घरगुती ग्राहकांना या सुविधेचा लाभ होत आहे. राज्यातील उच्च दाब आणि लघुदाब अशा 11,017 वाणिज्यिक ग्राहकांना एकूण 239 कोटी रुपयांचा लाभ झालेला आहे. घरगुती ग्राहकांना TODचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यांना 1,096 दशलक्ष युनिट इतक्या विजेसाठी 89 कोटी रुपयांचा लाभ झालेला आहे. तर या कालावधीतील लाभधारक घरगुती ग्राहकांची संख्या 59,35,388 इतकी होती. राज्यामध्ये घरोघरी स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेनं वेग घेतला आहे. त्यासोबतच TOD लाभ मिळणाऱ्या घरगुती ग्राहकांची संख्या देखील वाढली आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीतील वीज दरातील सवलतींचा लाभ हा सार्वजनिक पाणी पुरवठा आणि अन्न सार्वजनिक सेवांसाठी देखील झालेला आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता 25% पर्यंतची सवलत ही मिळणार आहे वीज वापरामध्ये, परंतु ज्यांच्याकडे स्मार्ट मीटर आहेत त्यांनाच. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींचा सोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.